Nandakishore. Today I am here with you for giving a good Marathi bolna hai, don't worry. Today I am here to give you a proper idea about how to release stress. Stress वर नियंत्रण कसं मिळवणं किंवा स्ट्रेस म्हणजे काय मी ते तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे. तुम्ही ते प्रॅक्टिकली करणार आहात आणि आज नंतर तुमचा स्ट्रेस 1000% रिलीज झालेला असेल. प्रॅक्टिकली करणार आहोत. त्यामुळे जस्ट रिलॅक्स, नोटबुक गरज पडेल त्यावेळेला काही पॉइंट्स लिहा. अदरवाइज आपल्याला खूप एन्जॉय करायचं आहे, इंटरॅक्शन असणार आहे. ओके, सो माझं नाव सगळ्यांना कळलेलं आहे, राईट? सो ही प्रश्न पण विचारेल, तुम्ही उत्तर पण द्या आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्याला इंटरॅक्शन करता येईल. ठीक आहे? सो व्हॉट यू नो अबाउट स्ट्रेस? स्ट्रेस बद्दल तुम्ही काय सांगू शकता? मानसिक ताण. ओके, याच्या व्यतिरिक्त कोणाकडे आन्सर आहे? मानसिक ताण तणावा व्यतिरिक्त, कारण की मागची बॅच झाली, त्या बॅचला इतके सुंदर उत्तर आले की एक्सपेक्ट नव्हते आणि ते खरंच उत्तरच बरोबर. आपण कोणत्याही गोष्टीचे अनावश्यक केलेले विचार म्हणजे स्ट्रेस. एनी अदर एकच विचार बार जास्त लगातार बरोबर आहे. ओके, गुड. हां सर, आपण ठरवले क्या अभ्यास करणार. एनी अदर सर, इच्छा असेल रेज युअर हँड फटाफट. स्टेज बाहेर होईल तुमचं. आपण त्या तणावाकडे जास्त लक्ष केंद्रित करू. ग्रेट, सगळेजण हुशार आहेत. उद्याची चिंता. एनी अदर बाहेर मागे छोटी आलेला तणाव. एनी अदर इकडे कोणी सांगताय? इकडे कोणी सांगताय? हां आपण सर याच्या व्यतिरिक्त काय आन्सर आहे? वास्तविकतावर अपेक्षा यामध्ये असलं जास्त खरी गोष्ट बोलू. तुमच्याकडे स्ट्रेस गेला ना, थोडा वेळ आला लगेच गेला. होणार. दॅट्स इट. ग्रेट. सपोज माइक घेतला आणि तुमचा स्ट्रेस अजून आहे, इट्स ओके, चलेगा, वैसे होना चाहिए. त्याच्यात खरी मजा आहे. ओके, आणखी कोणी एक सांगायची इच्छा आहे? बोला. काहींनी मला सांगितलं होतं की गर्लफ्रेंड बरोबर फिरायला तुम्ही लोक काही बोलत तेव्हा माणूस नॉर्मल परिस्थितीपेक्षा वेगळं जे जसं नॉर्मल आहे त्याच्यापेक्षा वेगळा म्हणजे छान असतं. त्यावेळेला स्ट्रेस येतो. गुड. एनी अदर आणखी कोणी सांगताय? सांगताय कोणी? इकडे आणखी कोणी सांगताय? हां बोला सर. एखादी जबाबदारी आणखी कोण सांगता? तुम्ही सांगा सर. हो सांगा. हो लाजू नका. हो बोला. सुंदर बोलले ते. फक्त फास्ट बोलले. जास्त विचार करणे. हां सांगतो. ठीक आहे सर. ओके, येस सर. रिकाम्या वेळात बिनकामाचा विचार करणे. ग्रेट. क्लॅप. आणखी याच्या व्यतिरिक्त काही? ओके, सो स्ट्रेस असा प्रकार आहे, हा आपण ठरवतो. ओके, या. शारीरिक ताणाशिवाय ओके, ठीक आहे. आणखी आपल्या इच्छा आपल्याकडे पूर्ण होत नाही. सर तुम्ही लास्ट आहे बोला. वरिष्ठ सुट्टी दिल्यानंतर वरिष्ठ काय
पण एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला सुट्टी मिळत न मिळत तुमचं काम तुम्हीच करणार आहे, मी किंवा हा व्यक्ती किंवा आणखी तिसरा नाही करणार, हे माहिती आहे ना. पण त्याच्यावर आपण कसं कंट्रोल करायचं ते बघणार आहोत. सो बेसिकली व्हॉट इज स्ट्रेस? स्ट्रेस काय असतं? ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट करू शकत नाही असं आपल्याला कळतं. असं कोण सांगतो? तुमचा वरिष्ठ सांगतो, हो तुला येणार नाही बरं करू. मन काय असतं? तो आमिर खानचा मेरा मन असं काय काय? मन कुठला? मन म्हणजे तुमचे विचार. तुमचा विचारच ठरवतो की काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय निगेटिव्ह आहे, काय पॉझिटिव्ह आहे, कसा स्ट्रेस येतो. ओनली ड्यू टू युअर थिंकिंग. अँड युअर थिंकिंग इज रिस्पॉन्सिबल टू क्रिएट स्ट्रेस. तुमची थिंकिंग विचारसरणी तुमच्या माइंड मध्ये स्ट्रेस निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहे. बाकी काही स्ट्रेस बीस नसतं. वरिष्ठांचं फक्त एक काय म्हणतात बहाणा असतो, बायकोचा बहाणा असतो, गर्लफ्रेंडचा बहाणा असतो, ब्ला 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 सगळा बहाणा असतो. राईट? हे काही नसतं. स्ट्रेस आपण ठरवतो. तर स्ट्रेस कसा असतो? एक्सटर्नल आहे, इंटरनल आहे, निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. त्याच्यावर आपण वन बाय वन बघूया. काही स्लाइड्स आहेत ते मी फक्त तुम्हाला फ्लॅश करतो. So general awareness about stress and work. So what is stress? Type of stress, individual stress, origins and body system, adaptation, syndromes, symptoms, cause of stress, discussion and questions. So what is stress? Just एकदा रीड करा. आपण बोललेलो आहोत, म्हणजे तुम्हाला थोडंसं नॉलेज पण मिळेल. स्ट्रेस अशी गोष्ट की जी तुम्हाला सांगते की आता तुझ्या माइंड मध्ये किंवा तुला आता त्याचं प्रेशर आलेलं आहे. म्हणजे प्रेशर इन द सेन्स की तुला त्याचा त्रास होतोय किंवा तुला त्याची भीती वाटते किंवा तुला त्याचं असं वाटतं की आय कॅनॉट डू, मी करू शकणार नाही. इव्हन तुमचे सिनियर तुमची क्वालिटी, तुमचं पोटेन्शियल, तुमच्यात असणारं स्किल म्हणा की तुमच्यात असणारं धाडस बघून एखादी केस सॉल्व्ह करायला देतात आणि त्याच वेळेला दोन माइंड येतात आपल्या माइंड मध्ये. म्हणजे आपले दोन विचार होतो, मी करू शकेल का नाही. ज्या वेळेला तुमच्या मनात विचार आहे की मी नाही करू शकत, त्याच वेळेला स्ट्रेस हळूहळू क्रिएट व्हायला सुरुवात होतो आणि तो निगेटिव्हिटी मुळे होतो, निगेटिव्ह थिंकिंग केल्यामुळे होतो. ठीक आहे. ओके, सो एवढा एक फॉर्म्युला लिहून घ्या. व्हॉट इज स्ट्रेस? स्ट्रेस इज नथिंग बट इज इक्वल टू प्रेशर इज ग्रेटर दॅन रिसोर्सेस. प्रेशर खूप आहे, रिसोर्सेस कमी आहे. तुमची एखादी केस इन्व्हेस्टिगेशन करायची, तुम्हाला उपलब्ध करून देणारे किंवा मिळणारे रिसोर्सेस कमी आहे, त्यामुळे प्रेशर येतं आणि एखादं चांगलं होणारं काम होत नाही, कारण की तुमच्या माइंडमध्ये स्ट्रेस आलेला असतो, ते तुमची बॉडी स्ट्रेस क्रिएट करते. सो व्हॉट इज स्ट्रेस? When pressure is greater than resources, stress is generated. Shall I proceed? Next slide घेऊ? घेऊ ना? नका हो काय? काही S is equal to P मोठं greater than R. S म्हणजे स्ट्रेस, P म्हणजे प्रेशर, R म्हणजे रिसोर्सेस. ओके, स्ट्रेस फिलिंग्स. स्ट्रेस कशाचे आहे? कशामुळे असतं बघा. काय स्ट्रेस म्हणजे काळजी, टेन्शन, ठीक आहे, घाबरणे, डिप्रेशन, या सगळ्या गोष्टी म्हणजे स्ट्रेस किंवा याच्यामुळे तुमच्या माइंड मध्ये स्ट्रेस येतो. थोड्या वेळ तुम्ही काहींना माहिती दिलं तर त्यावेळेला त्यांच्या मनात काय आलं की मी बोलू शकेल का नाही, मी बोललो तर चुकीचं बोलेल की, किंवा त्यांच्या मनात एक भीती आली आणि त्याच्यामुळे एक स्ट्रेस निर्माण झाला, क्रिएट झाला. सो टाइप्स ऑफ, आता हे काय स्ट्रेस आहे का स्ट्रेसर्स आहे? स्ट्रेसर्स. व्हॉट इज स्ट्रेसर्स? स्ट्रेसर्स म्हणजे जे लोक, जे ऍटमॉस्फिअर आपल्या माइंड मध्ये, आपल्यामध्ये स्ट्रेस निर्माण करण्यासाठी कारणीभूत असतात, त्याला आपण काय म्हणतो? एखादा घटक की जो आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस येतो. कधी कधी तुमच्या सिनियर मुळे स्ट्रेस येतो का? येतो ना. म्हणजे आता काही करणार, आता ते पण सगळे काम देतील, हे होईल, ते होईल, तो स्ट्रेस. ते हे आपण, हा जो स्ट्रेस आहे, हा स्ट्रेस साठी रिस्पॉन्सिबल असणारे घटक ते आहे एक्सटर्नल आणि इंटरनल. स्ट्रेसर्स म्हणतो. ठीक आहे, त्याला आपण म्हणू की त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस निर्माण होतो. काय काय आहे एक्सटर्नल स्ट्रेसर्स? बघा काय, फिजिकल एन्व्हायरमेंट. फिजिकल एन्व्हायरमेंट मध्ये काय येतं? आजूबाजूचं एन्व्हायरमेंट आहे. अदर दॅन सोशल इंटरॅक्शन,
ऑर्गनायझेशनल मेजर लाईफ इव्हेंट अँड डेली हॅसल्स. हे काय आपण वन बाय वन बघू. सो फिजिकल एन्व्हायरमेंट मध्ये काय येतं? नॉइज पोल्युशन, स्ट्रेस येतो ना. ठीक आहे. आणखी काय? ब्राईट लाईट्स. हे ब्राईट लाईट्स तुमच्या लॅपटॉप आहे, तुमच्या स्मार्टफोनचे आहे, डेस्कटॉपचे आहेत किंवा आपल्या असणाऱ्या ह्या लाईट पण ब्राईट आहेत. माझ्या डोळ्याला त्रास होतो म्हणून मला स्ट्रेस येणार. आपलं दॅट हीट होतं, गरमीमुळे पण आपल्याला स्ट्रेस येतो किंवा आपण चिडचिड करतो म्हणजे स्ट्रेस येतो. काय म्हटलंय? म्हणजे अशा काही स्पेसेस किंवा अशा काही गोष्टी की जिथे आपण गेलो की आपल्याला स्ट्रेस येतो किंवा आपल्याला तसं भीती वाटते किंवा आपण स्वतःच निगेटिव्ह थिंक करतो. सोशल इंटरॅक्शन मध्ये काय येतं? रूडनेस, बॉसीनेस. रूडनेस म्हणजे एखादा व्यक्ती तुमच्याशी रूड बोलतो. रूडला मराठीत काय म्हणतो आपण? उद्धट. म्हणजे एकदम रफ बोलतो तो, रूड बोलतो तो, बघत नाही की माझी पण काही पोझिशन आहे किंवा मी पण माणूस आहे किंवा माझ्याशी पण माणसासारखं बोललं पाहिजे. इट्स अ रूडनेस. ते याच्याने पण आपला सोशल इंटरॅक्शन मुळे आपला स्ट्रेस वाढतो. नेक्स्ट, अग्रेसिव्ह बाय अदर्स. म्हणजे बाकीच्यामुळे आपल्याला येणारा राग, आपल्याला येणारा तणाव, आपल्याला येणारा स्ट्रेस. अँड लास्ट वन इज डुइंग दिस वर्क. की तुम्ही एखादी गोष्ट आहे की ज्या गोष्टीला तुम्हाला सांगितलं तुम्ही प्रॉपरली नाही करत आहात असं तुम्हाला फील होतं, त्यावेळेला तसा स्ट्रेस निर्माण होतो. नेक्स्ट वन इज ऑर्गनायझेशनल. म्हणजे रूल्स असतात, काही निर्णय नसते, या कालावधीमध्ये तुम्हाला ही केस सॉल्व्ह करायची, त्याच्याने पण स्ट्रेस वाढतो. तर आपण हे सगळे काय स्ट्रेसर्स आहेत, राईट. मेजर लाईफ इव्हेंट. स्ट्रेस कधी वाढतो? एखाद्याची डेथ झाला, ठीक आहे. मेजर लाईफ इव्हेंट मध्ये काय काय दिलं आहे? डेथ दिलाय, बर्थ दिलेला आहे, लॉस जॉब, प्रमोशन, ठीक आहे. मरायटल स्टेटस चेंजेस म्हणजे काय? म्हणजे लग्नाचं स्टेटस चेंज झालं म्हणजे काय? मागच्या वेळेला खूप छान सांगितलं, बोला ना. Raise your hand and just give the answer of my question. Marital status changes म्हणजे काय? ओके. आणखी काही? Any other? ओके. आणखी काही? डिवोर्स. म्हणजे हे मराठी स्टेटस चेंजेस व्हायचं रिझन आहे किंवा या रिझनामुळे आपल्याला स्ट्रेस येणार, ठीक आहे. ते हे कुठले रिझन झालं? मेजर लाईफ इव्हेंट हे तुमच्या पर्सनल लाईफचे इव्हेंट्स आहेत आणि त्या इव्हेंटला कन्सिडर करून आपल्यामध्ये स्ट्रेस निर्माण होतो किंवा आपणच रिस्पॉन्सिबल आहे, कारणीभूत आहे तो क्रिएट करायला. तर स्ट्रेस हा कसा नाही क्रिएट करायचा? ऍक्च्युअली स्ट्रेस हा क्रिएट होईल का नाही होणार? सगळ्यांच्या माइंड मध्ये सगळ्यांना स्ट्रेस येतो का? असं कोण आहे की ज्याचा स्ट्रेस येत नाही तरी फक्त हात वरती करतो? असा एक व्यक्ती ज्याला कधीच आजपर्यंत स्ट्रेस आलेला नाहीये, अशा व्यक्तीने फक्त रेज युअर हँड. हात वरती कर की सर मला स्ट्रेस बीस काय माहिती नाही, पहिल्यांदाच ऐकतो, असं कधी आलेलं पण नाही. आहे कोणी? म्हणजे स्ट्रेस हा तुमच्या बाय बॉर्न आहे असं समजा. तुम्ही जेव्हा जन्माला येता त्याच्यानंतर कळायला लागल्यानंतर विचार करायला लागल्यानंतर तुम्ही आयदर निगेटिव्हली करता किंवा खूप त्याच्याबद्दल एक्सपेक्टेशन ठेवता, त्यामुळे तुमचं स्ट्रेस वाढतं. इथल्या एका मित्राने सांगितलं की एक्सपेक्टेशन ठेवलं आणि झालं नाही तर स्ट्रेस वाढतं, राईट. तर स्ट्रेस हा बाय डिफॉल्ट आहे, हा तुमच्या आणि माझ्या आणि सगळ्यांच्या लाईफमध्ये आहे. पण हा स्ट्रेस आपण घालू शकत नाही, हा स्ट्रेस आपण न्यूट्रल करू शकतो, हा स्ट्रेस आपण बायफर्केट करू शकतो, हा स्ट्रेस आपण असा मोकळा करू शकतो की आपल्याला आतापर्यंतच्या लाईफ मध्ये जो काही प्रॉब्लेम आला असेल तुम्हाला तो आता येणार नाही. हाऊ टू रिलीज स्ट्रेस, त्याच्याशी रिलेटेड काय ऍक्टिव्हिटी आहे, कशा करायचं ते आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. सो नेक्स्ट, डेली हॅसल्स. असं कधी होतं तुमच्या गाडीची चावी तुम्ही विसरतात, होतं ना, आणि मग इकडे शोध इकडे आणि मग त्याच्यामध्ये संताप येतो, चिडचिड होतो, स्ट्रेस, ठीक आहे. ऑटोमॅटिक गाडीचा ब्रेक फेल होणं, क्लचची केबल तुटणं आणि मला जायचं आहे एकदम असं झालं, अचानक ब्रेक ह्या गोष्टी होतात, राईट. हे डेली हॅसल्स आहेत आणि ह्या डेली ऍक्टिव्हिटीमुळे आपल्या माइंडमध्ये स्ट्रेस किंवा तणाव येतो, राईट. ह्या घटना घडलेल्या आहेत तुमच्या लाईफमध्ये, तुम्ही आहात का? म्हणजे जी बरोबर म्हणताय तुमच्याशी बोलतोय, राईट. तर ह्या गोष्टी या डेली हॅसल्स आहेत, याच्यामुळे पण आपल्याला स्ट्रेस येतो. इंटरनल स्ट्रेसेस मध्ये कोण आहे? जस्ट रीड.
लाइफस्टाइल से रिलेटेड है, इवन सेल्फ निगेटिव सेल्फ टॉक, आफ्टर दैट माइंड लॅब्स, पर्सनॅलिटी ट्रेट्स. हे निगेटिव्ह सेल्फ टॉक काय प्रकार आहे? कोण सांगू शकेल? निगेटिव्ह सेल्फ टॉक 2 मिनिटं. मला दोन पण आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. म्हणजे जेव्हा आपण काय कुठलं कार्य करतो तेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार करतो, पण दुसऱ्या विचार काय निगेटिव्ह पण विचार करतो. तर आतापर्यंत स्वतःच्या कुठल्याही गोष्टीशी विचार करताना पहिले निगेटिव्ह केला होता, पॉझिटिव्ह केला होता का करता? खरं सांगा. ते मी व्हेरी ऑनेस्ट एकदम प्रामाणिकपणे सांगा. सुरुवातीला पॉझिटिव्ह करतो, पण कधीतरी निगेटिव्ह येतात. पण इथे असं करत नाही. असं इथं कोण आहे की ज्याचा पहिले निगेटिव्ह विचार आहे? रेज युअर हँड. रेज युअर हँड. तुमचा निगेटिव्ह विचार बंद होईल असतो. ठीक आहे, निगेटिव्ह विचार करता. ठीक आहे, ही रेज हिज हँड व्हेरी ऑनेस्टली, प्रामाणिकपणे सांगितलं, कारण की त्यांना त्यांचं स्ट्रेस कमी करायचं आहे. याचा अर्थ बाकीच्यांना नाही करायचं. घाबरतं कशाला? इथं तुला आपण कोणाला कुठे लोकांसमोर सांगणार नाही की बाबा असं बोलून आपण स्ट्रेस रिलीज करणार आहोत, राईट? तर निगेटिव्ह विचार कशामुळे येतो? काय रिझन असेल तुमच्या? स्वतःवरचा असणारा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास खूप कमी असल्यामुळे किंवा आहे पण त्यावेळेलाच तो डगमगायला लागतो, राईट? त्यामुळे स्ट्रेस येतो. ठीक आहे ना? ह्या गोष्टी कशा आपण याच्यावर मात करायची ते आपण पर्सनली बघणार आहोत. एखादा ओव्हरलोड आहे किंवा तुमच्या 2-3 शिफ्ट ऍट ए टाइम आहे, त्यावेळेला स्ट्रेस वाढतो. ठीक आहे, एखाद्या गोष्टीच्या आहारी जातोय तुम्ही, त्यावेळेला स्ट्रेस वाढतोय. ठीक आहे, पहिले तुम्हाला ती गोष्ट ऍडिक्ट नाही होत, नंतर ऍडिक्ट व्हायला लागल्यानंतर स्ट्रेस वाढतो. स्ट्रेस वाढतो म्हणून तुम्ही काय करता? एक पॅक झाल्यानंतर तिसरा, चौथा, पाचवा. हा स्ट्रेस वाढण्याचा आहे. आपल्याला पहिले रिलॅक्स वाटतं, आय एम ऑल्सो, तेव्हा टेन्शन घेण्यासारखं नाही, मला माहिती की काय फील होत असेल. 1 ठीक आहे, 2 ठीक आहे, आजपर्यंत 2 मिनिट. आपण स्ट्रेस रिलीज करताना आपण ज्या गोष्टीच्या आहारी जातो ते जायला नाही पाहिजे, म्हणून मी जर प्रॅक्टिकली नाही केलं तुम्ही काय होणार? सर तुम्ही घेतली, मग कशाला बोलला ना तुम्ही? सगळे सर बोलला बाबा पहिले प्रॅक्टिकली तुम्ही केलं, म्हणून आय डीड दॅट. प्रॅक्टिकली केलं, मी अनुभवलं आणि याला मी सायंटिफिकली सर्च करून त्याच्यावर प्रयोग स्वतःवर केला की एक लिमिट पर्यंत केल्यानंतर तुमचं काय होतं, नेक्स्ट डेला तुम्ही एकदम फ्रेश असतात. मी स्टडी केलाय स्वतःवर केला. तुमच्या कामामध्ये जर तुमचं काम 10% होत असेल ना, तर 1000% होतं. इतके फ्रेश राहता की अनबिलिव्हेबल, विश्वास नाही ठेवू शकत. पण तो तुमचा कोठा पुढे गेला की संपलं, मग तुम्ही त्याच्या अपोजिट रिएक्शन करायला लागतं. मग ड्रॉसीनेस किंवा डलनेस किंवा आळशीपणा, जाऊ द्या गाणे असं सगळ्या गोष्टी घडतात. या मी करून बघितल्या आहे, कारण की मला ज्यावेळेला एक आर्टिकल भेटलं, त्या आर्टिकलमध्ये सांगण्यात आलं की असं असं केलं, हे ऍक्च्युअली मेडिसिन आहे. आपल्याला लहानपणापासून सांगण्यात आलं की घेऊन नये, असं असतं तसं. सगळ्यांना सगळे लहान होते, सगळ्यांचे पेरेंट्स सांगत होते की त्यांच्या दृष्टीने ते चांगलं होतं. पण त्यांनी जर त्याच वेळेस सांगितलं असं की बेटा थोडाही नाही चलेगा काय, म्हणजे पहिल्यापासून लहानपणापासून असे शिकवलं आपण तर खूपच झालं असतो. म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं, पण काय झालं काय होतं आपण बघायचं. जसं मी बघितलं तर त्यावेळेला तुमचा स्ट्रेस वाढेल कधी, तर त्याचं लिमिट वाढलं जातं. जसं इथं दिलेलं आहे. तुम्ही काहीतरी सांगताय सर, बोला. तुमची स्ट्रेंथ आहे हो, असं मी म्हणत नाही 100 पण असेल स्ट्रेंथ असेल, पण 100च्या वरती अर्धा किंवा 1 जरी गेला संपलं. तुम्ही उलटी रिएक्शन होते, हे माहिती नसेल म्हणून मी सांगतो तो स्ट्रेस त्याच्यामुळे. ठीक आहे, नेक्स्ट. आवाज येत नाही. ठीक आहे, सो निगेटिव्ह सेल्फ टॉक आहे, पॅसिमिस्टिक थिंकिंग, सेल्फ थिंकिंग आहे, सेल्फ क्रिटिसिझम, ओव्हर अनालिसिस. ठीक आहे, पुढे ऍक्टिव्हिटी आहे, आपल्याला थोडं रिलॅक्स वाटणार आहे. काही गोष्टी फक्त मला स्लाइड तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. ऍक्च्युअली आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. सो हे बघा, इकडे बघा काय करतोय मी. निगेटिव्ह स्ट्रेस, पॉझिटिव्ह स्ट्रेस, राईट? तुम्ही बघा तुमचा टाइम वाचवतोय मी. राईट नाही, आता लगेच तुमच्या समोर हे ऍक्च्युअली कॉर्पोरेटचे सेशनसाठी आहे. निगेटिव्ह थिंकिंग आणि पॉझिटिव्ह थिंकिंग मुळे येणारा स्ट्रेस. निगेटिव्ह स्ट्रेस आणि पॉझिटिव्ह स्ट्रेस असतो, माहिती आहे? स्ट्रेस हा स्ट्रेस आहे. निगेटिव्ह कधी म्हणतो आपण त्याला? ज्या वेळेला त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम क्रिएट होतो त्यावेळेला आपण निगेटिव्ह म्हणतो. आणि तो स्ट्रेस केव्हा पॉझिटिव्ह होतो?
एखाद्या भीतीमुळे आपण एखादी कार्य न करणारं करून दाखवतो. होतं असं रेस मध्ये आहे किंवा एखादी गोष्ट आहे, पण तुम्ही म्हणता मला भीती होती, मुलगा म्हणतो की मला वडिलांची भीती होती, मुलगी म्हणते वडिलांची भीती होती, मी असं असं बोललो, मी जर आले नसते, मी फर्स्ट नसते, म्हणून त्या स्ट्रेसमुळे पॉझिटिव्ह रिझल्ट पण मिळतात. पण तो स्ट्रेस किती असायला पाहिजे, किती ठेवायला पाहिजे, आपलं माहिती की आपण ठरवायचं असतं. हे फिजिकल सिम्पटम्स आहेत. फिजिकल सिम्पटम्स म्हणजे की ह्या गोष्टी असतील तर तुम्हाला स्ट्रेस आहे, आणि आता ऑलरेडी सगळ्यांनी एक्सेप्ट केलं की आम्हाला स्ट्रेस आहे, त्यामुळे हे डिस्कस करण्यात इतकं काही महत्त्वाचं नाहीये. एखाद्याला माहितीच नसतं की स्ट्रेस कसा असतो, कशाला स्ट्रेस म्हणतात, त्याच्यासाठी हेच लाईव्ह. ओके, स्ट्रेसेस कोण आहे बघा. स्ट्रेसेस आहे स्कूल, वर्क, फॅमिली, रिलेशनशिप, लीगल, फिनान्स, हेल्थ, इलनेस, एन्व्हायरमेंट, लिव्हिंग सिच्युएशन, हे सगळे स्ट्रेसेस आहेत. हे सगळे कारणीभूत घटक आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला स्ट्रेस येतो. ओके, हे सगळ्यांनी आवर्जून लिहा. स्ट्रेसच्या आजच्या सेशनचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. हे जर तुम्ही अंडरस्टँड करून नाही घेतलं तर खूप सारा खर्च डॉक्टरांनी थ्रू होईल आणि तुम्हाला आउटपुट झिरोच मिळणार आहे. टेम्पररी तुम्हाला फक्त आउटपुट चांगलं वाटेल, पण 4 दिवसानंतर जैसे थे. लिहून घ्या. इफेक्ट ऑफ स्ट्रेस ऑन युअर बॉडी. 5 असे ऑर्गन्स आहेत तुमच्या बॉडीतले जे खूप मेजर आहेत, मेन आहेत. त्याच्यावर स्ट्रेसचा जर परिणाम झाला तर तुमचं काय होईल हे देव पण नाही सांगू शकत. तर ते काय काय आपण बघूया. नंबर 1, ब्रेन, डिप्रेशन, एन्झायटी. ऍक्च्युअली ते एन्झायटी आहे. ब्रेन, डिप्रेशन, एन्झायटी, पॅनिक अटॅक. ब्रेन, डिप्रेशन, ANXIETY, एन्झायटी, पॅनिक अटॅक. जर तुमच्या ब्रेनवर स्ट्रेस आला, जर तुमच्या ब्रेनवर ताणतणाव आला तर पॅनिक अटॅक येतात किंवा येतो. आतापर्यंत भरपूर लोकांच्या व्हॉट्सअपवर डॉक्टर बसलेले आहेत, डॉक्टर मॅडम आहे किंवा सर आहे, बोलता बोलता आडवा झालेला आहे. बघितलं ना व्हॉट्सअपवर आले नसते ना व्हिडिओज. तो होता पॅनिक अटॅक. म्हणजे तो आला जॉबला किंवा ती आली जॉबला, आपल्याला माहित नव्हतं त्याच्या माइंड मध्ये काय चालू होतं, त्याच्या माइंडनी त्याच्या ब्रेनवर केला अटॅक, त्याला म्हणतो आपण पॅनिक अटॅक, त्याला एन्झायटी म्हणतो. किंवा अचानक विचार करताना तुमच्या ब्रेनवर इतका मोठा स्ट्रेस येतो की तुम्ही ऑन द स्पॉट धडधाकट असताना, बॉडी बिल्डर असताना पण ह्या गोष्टी होऊ शकतात फक्त विचारामुळे. ठीक आहे, फर्स्ट थिंग. सेकंड, नेक्स्ट हार्ट, हृदय. पहिले ब्रेन आहे, नंतर हृदय आहे. राइज इन ब्लड प्रेशर, हार्ट राइज इन ब्लड प्रेशर अँड रिस्क ऑफ हार्ट अटॅक. जर हार्ट वर स्ट्रेस आला तर तुम्हाला हार्ट अटॅक येतो. ठीक आहे, तर ह्या गोष्टी होता कामा नये. मग आपण पुढे बघणार की स्ट्रेस कसा रिलीज करायचा. नंबर 3, लंग्स, स्ट्रेन ब्रीथिंग अँड पॉसिबल अस्थमा अटॅक. जर तुमच्या लंगवर, लंग्सला आपण काय म्हणतो, सो लंग्स वर जर स्ट्रेस आला तर तुमचं काय होऊ शकतं, तुम्हाला अस्थमाचा अटॅक होऊ शकतो. जे अस्थमाचे अटॅक वाले आहेत ते ऍक्च्युअली थिंक करतात, त्यांचा स्ट्रेस असतो. काहींना अस्थमाचे किती गोळ्या घ्या, किती औषधं घ्या, काही काळात बरं वाटतं, परत जैसे ते समजून घ्यायचं की या व्यक्तीला स्ट्रेस आहे, त्याचा स्ट्रेस रिलीज करण्यासाठी त्याला तुम्ही आज नंतर सल्ला द्या, त्याच्याकडून कार्य करून घेणार, जे आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत, करणार आहोत. नंबर 3, लंग्स. ओके, लंग्स झालं ना. नंबर 4, स्टमक. स्टमक पेन विथ और इवन विदाउट अल्सर. स्टमक म्हणजे तर त्याच्या म्हणजे त्याला स्ट्रेस झाला तर तुम्हाला अल्सरचा इफेक्ट होणार. मोस्ट ऑफ द लोक आहेत त्यांना अल्सर असतं किंवा अल्सरमुळे त्रास होतो पोटाला किंवा स्टमकला, तो स्ट्रेसमुळे होतो. आणि आपण म्हणतो की मी हे खाल्लं, ते खाल्लं, हे केलं, ते केलं, याच्यामुळे त्याच्यामुळे नाही होत. हे तुमच्या स्ट्रेसमुळे होतो. हा केलेला रिसर्च आहे, आणि मी सांगतो म्हणून नका, रिसर्च केलेला आहे. ठीक आहे. आणि नंबर लास्ट, दॅट इज बोन. फ्रिक्वेंट मसल्स अँड जॉइंट पेन. काहींना जॉइंट पेन वारंवार होत असतात. ठीक आहे, किंवा त्यांना फ्रिक्वेंटली होत राहतात. मध्ये मध्ये एकदम काहीच वाटत नाही, मध्ये मध्ये खूप वाटतं. त्यावेळेला त्यांचा स्ट्रेस
ते कंट्रोल नाही करू शकत, म्हणून त्यांचा ब्रेनवर जातो, हार्टवर जातो, स्टमकवर जातो, लंग्सवर जातो. याच्यातल्या कुठल्याही याच्यावर जाऊ शकेल 1 by 1 किंवा याच्यातल्या सगळ्या याच्यावर जरी गेला तो ऑन द स्पॉट गेलाच. त्यामुळे स्ट्रेसचा वापर कसा आपण करायचा, पॉझिटिव्ह साठी करायचा, निगेटिव्ह साठी चुकूनही करू नये. ठीक आहे. नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे ड्रॉ करून घ्या, लिहून घ्या. आता स्ट्रेस कसा रिलीज करायचा याच्यावर आपण खास बोलूया. स्ट्रेस समजलाय, सगळ्यांकडे स्ट्रेस आहे, सगळ्या